नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इतिहासाचे 5वे प्रकरण अभ्यासत आहोत. यामध्ये प्रसारमाध्यमांची ओळख आपण करून घेतली. त्याचबरोबर प्रसारमाध्यमांचा इतिहास, वर्तमानपत्रांचे पूर्वसुरी यांचाही अभ्यास केला. यानंतर आपण आता काही वर्तमानपत्रांची माहिती घेणार आहोत. स्वातंत्र्यपूर्व काळात काही प्रमुख नेत्यांनी काही वर्तमानपत्रे सुरू केलेली होती. मग वर्तमानपत्राचा अभ्यास करत असताना सगळ्यात आधी आदराने नाव घेतलं जातं ते बाळशास्त्री जांभेकर यांचं. जांभेकर यांचा जन्म 1812 आणि मृत्यू 17 मे 1846 असा आहे. काही ठिकाणी असाही उल्लेख आलेला आहे की बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मतारखेची नोंद कुठेही आढळत नाही आणि म्हणूनच या बाळशास्त्रींच्या दर्पण या वृत्तपत्राचा पहिला अंक 6 जानेवारी 1832 रोजी प्रसिद्ध झाला. म्हणून 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. पाठ्यपुस्तकात 6 जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस असा दिलेला संदर्भ अयोग्य आहे. थोर पत्रकार आणि विचारवंत म्हणून जांभेकरांची ओळख आहे. संस्कृत, मराठी व इंग्रजी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी गणिताचेही अध्यापन केलेले आहे. नंतर डेप्युटी नेटिव्ह सेक्रेटरी पदावर त्यांची नेमणूक झाली. नेटिव्ह सेक्रेटरी असताना अनेक ग्रंथांची भाषांतरे त्यांनी केली. ज्ञानप्रसाराच्या व प्रबोधनाच्या प्रेरणेने दर्पण हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले. वैचारिक प्रगल्भतेबरोबरच लोकशिक्षण त्यांनी यातून केले. मुंबई इलाख्यात ज्ञानप्रसाराचा पाया घातला. पूर्व परंपरा नसतानाही त्यांनी वृत्तपत्राची मांडणी, विषय, भाषा, अग्रलेख, स्फुटलेखन याविषयीचे निकष ठरवले. जाज्वल्य निष्ठेने वृत्तपत्र लेखन केल्यानेच त्यांचे लेखन मराठी निबंध लेखनाची गंगोत्री ठरले. त्यांनी सामाजिक सुधारणांचा देखील पुरस्कार केला. मग आता या सामाजिक सुधारणांमध्ये पुनर्विवाह, स्त्रियांचा विद्याभ्यास म्हणजेच स्त्री शिक्षण, स्त्री पुरुष समान हक्क इत्यादी विषयांना निबंधातून वाचा फोडली. त्यांनी नियतकालिकांची परंपरा मराठीत सुरू केली. महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. दर्पणच्या अंकातील बातम्यांमधून आपणास राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास सापडतो. उदाहरणार्थ, कंपनी सरकारच्या 3 इलाख्यातील जमा खर्चाची यादी, अशा प्रकारचे उल्लेख या वर्तमान देशावर रशियनांचा हल्ला होण्याचे भय, शहर साफ ठेवण्याकरिता मंडळींची नेमणूक, हिंदू विधवांचा पुनर्विवाह, कोलकाता येथे थिएटरची सुरुवात, राजाराम मोहन रॉय यांची इंग्लंडमधील कामगिरी यावरून तत्कालीन परिस्थितीवर प्रकाश पडतो. अशा प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक अशा सगळ्याच दृष्टिकोनातून त्यांच्या दर्पण या वृत्तपत्रामध्ये लेखन केले गेले. नंतरचे वृत्तपत्र आहे प्रभाकर. हे वृत्तपत्र 24 ऑक्टोबर 1848 मध्ये सुरू झाले. याचे संपादक भाऊ महाजन हे होते. फ्रेंचांच्या बंडाचा इतिहास या वृत्तपत्रामुळे वाचायला मिळतो. प्रभाकरमधून लोकहितवादींची म्हणजेच गोपाळहरी देशमुख यांची समाज प्रबोधनपर शतपत्रे प्रसिद्ध झाली. मुलांनो, या लोकहितवादी म्हणजेच गोपाळहरी देशमुख यांनी भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या वर्तमानपत्रात 100च्या वर पत्रे लिहिली. 1866 मध्ये ही पत्रे स्वतंत्ररित्या निबंध संग्रह या पुस्तकात छापण्यात आली व त्या पुस्तकाला शतपत्रे असे नाव देण्यात आले. या शतपत्रात
प्रत्यक्षात 108 पत्रांचा समावेश असून ती राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विषयांवर आहेत. भारताच्या समृद्ध परंपरेचा गौरव करतानाच एतद्देशीयांचा कर्मठपणा, अंधश्रद्धा, आळशी मनोवृत्ती यावरही त्यांनी ताशेरे ओढले आहेत. शतपत्रांमधून लोकहितवादींची समाजाविषयीची उत्कट भावना व समाज सुधारणेची तळमळ दिसून येते. अव्वल इंग्रजीतील निबंधकारांमध्ये त्यांचे स्थान वरचे आहे. नंतरचे वृत्तपत्र आहे ज्ञानोदय. जून 1842 मध्ये या वृत्तपत्राची सुरुवात झाली. अहमदनगर येथील ख्रिस्ती मिशनऱ्यांनी ते सुरू केले. रेव्हरंड हेन्री बॅलंटाईन हे त्याचे पहिले संपादक होते. या वृत्तपत्रामध्ये आशिया, युरोप या खंडांचे नकाशे प्रसिद्ध झाले. ज्ञानोदय या मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र प्रसिद्ध झाले. टेलिग्राफ या बातम्या पोहोचवणाऱ्या यंत्राची बातमी देखील या वृत्तपत्रात देण्यात आली. भारतात पहिली रेल्वे सुरू झाल्याची बातमी ज्ञानोदयनेच दिली. 1857च्या संघर्षाच्या बातम्याही ज्ञानोदयमध्ये प्रसिद्ध होत राहिल्या. यानंतरचे वृत्तपत्र आहे इंदुप्रकाश. जानेवारी 1862 मध्ये या वृत्तपत्राला सुरुवात झाली. लोकहितवादींच्या पुढाकारानेच हे वृत्तपत्र सुरू झाले. समाज प्रबोधनाचे खूप मोठे कार्य या इंदुप्रकाश वृत्तपत्राने केले. विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार त्यावेळी करण्यात आला. इंग्रजी विभागाचे संपादक न्यायमूर्ती रानडे तर मराठी विभागाचे संपादक जनार्दन सखाराम गाडगीळ हे होते. अशा प्रकारे त्या काळात या वृत्तपत्रांनी आपली मोलाची कामगिरी निभावली. यानंतरचे वृत्तपत्र आहे दीनबंधू. 1 जानेवारी 1877 पासून या वृत्तपत्राला सुरुवात झाली. याचे संपादक होते कृष्णराव भालेकर. बहुजन समाजाचे मुखपत्र म्हणून दीनबंधू या वृत्तपत्राला ओळखले जाते. बहुजन समाजाची तत्कालीन परिस्थिती या वृत्तपत्रातून आपल्याला समजते. ते महात्मा ज्योतिराव फुले यांचेही सहकारी होते आणि बहुजन समाजाला समान अधिकार मिळवून देण्याचे काम या वृत्तपत्राने केले. नंतरचे वृत्तपत्र आहे केसरी आणि मराठा. 1881 मध्ये या वृत्तपत्राची निर्मिती झाली. गोपाळ गणेश आगरकर हे केसरीचे संपादक होते आणि लोकमान्य टिळक हे मराठाचे संपादक होते. त्या काळातील सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम या केसरी आणि मराठाने केले. देशस्थितीचे वर्णन करून म्हणजे तत्कालीन देशातील परिस्थिती कशा प्रकारची आहे याचे वर्णन समाजापुढे करून समाज प्रबोधन याने केले. देशी भाषेतील ग्रंथांचा व पाश्चात्य विद्येचा प्रसार केला. विलायतेतील राजकारणाची एतद्देशीयांना ओळख करून दिली. म्हणजे परदेशामध्ये कशा पद्धतीचे राजकारण होते याची ओळख आपल्या भारतीयांना या वृत्तपत्राच्या माध्यमातूनच झाली. ब्रिटिशांविरुद्ध जनतेत असंतोष निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम या वृत्तपत्रांनी केले. मुलांनो, आजच्या तासिकेत आपण प्रारंभीची मराठी वृत्तपत्रे अभ्यासली. यामध्ये दर्पण, प्रभाकर, ज्ञानोदय, इंदुप्रकाश, दीनबंधू, केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांचा अभ्यास आपण केला. या पुढील तासिकेमध्ये आपण नियतकालिके, त्यांचे अर्थ आणि प्रकार, वेब पत्रकारिता, आकाशवाणी याचा अभ्यास करणार आहोत. आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.